झालंय भाज्यांचं सूप. माई, मी काय म्हणते, आता रोजच यांच्या डब्यात भाज्यांचं सूप देत जाऊ का? नाही म्हणजे ऑफिस पण सुरू झालंय, दगदग होते आता, आणि आताच खरी काळजी घ्यायला हवी ना. अगदी बरोबर हो. बर, ही मिरपूड पण झालीये, ती घाल त्याच्यावर, आणि कोथिंबीर पण घाल, म्हणजे छान स्वाद येईल त्याला. बघितलं समृद्धा, किती काळजी घेतलीस तू अक्षयची, आणि अशी काळजी घेतलीस ती का कियाराने? शक्यच नाही मुळी. आणि हीच गोष्ट अक्षयला लवकरात लवकर कळायला हवी की कियारा किती स्वार्थी मुलगी आहे ते, आणि तेव्हाच तुझ्या प्रेमाची खरी किंमत त्याला कळेल. नाही माई, पण मला असं वाटतं की इतक्यात काहीच नको. नाही म्हणजे यांना उगीच धक्का नको बसायला हवं. कियारा कुठे आहे, का नाही आलीये, हे आपल्यालाच माहिती नाहीये. यांची तब्येत सुधारल्यावरच कियाराबद्दल जे काही कळायचंय ना ते कळू दे. माझ्या प्रेमाची किंमत कळण्यासाठी यांच्या तब्येतीला उगाचच त्रास नको. आणि ते म्हणतात ना माई, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. पूर्वी पटायचं नाही मलाही हे, पण आता पटतंय. कियाराबद्दल यांना जे काही कळायचंय ना ते योग्य वेळ आल्यावरच कळू दे. किती समजूतदारपणाने वागायला लागलीस तू आता. चल डबा भरायला घे. म्हणजे या दोघींना माहितीये कियारा कुठे आहे आणि का आली नाहीये, की याच लबाड बायकांनी लपवून ठेवलंय तिला. नाही नाही नाही, लक्षच ठेवलं पाहिजे यांच्यावर. आणि अक्षयच्याही कानावर घालायचं का हे, की आधी बोक्याला कन्फर्म करायला सांगावं. तेच करते. भजी खायची तुला? एकदम मस्त फर्स्ट क्लास आहे एकट्याचं जगणं. वा वा वा. डोक्याला कोणाचं शॉर्ट नाहीये, कोणाची बुणबुण पण नाहीये. त्या तुळशीच्या कुंडीत ठेवले 2 लाख रुपये, 40,000 रुपये TGBH मध्ये, आणि 40,000 रुपये त्या प्लास्टिकच्या पिशवीत आहेत. आणि माझं लाख मोलाचं डोकं ज्या उशीवर टेकवतो ना मी, या उशीमध्ये आहेत 90,000 रुपये. फर्स्ट क्लास चाललेलं आहे आपलं. निरंजन आणि मधुरा, तुम्ही राहा तिथेच बदलीच्या जागी. माझं इथे झकास चाललेलं आहे. पण काय ग, अकाउंट बंद झालं तर गुलाबी हवा समाप्त होणार? नाही, नवीन गुलाबी हवेचं ठिकाण शोधावं लागणार. येईल एखादी थंड हवेची झुळूक. सत्य आहे, आली थंड हवेची झुळूक आली. हे कियाराला घेऊन आलेत का? बरं झालं तू इथेच भेटलीस. काय झालं? हा, माझ्या बरोबर कियारा येते का हे पाहत होतीस? हो. कुठे आहे ती? अजून का नाही आलीये? म्हणजे
मी तिला दिलेल्या शब्दापासून मागे नाही फिरणार आहे. शिवाय आम्ही डिवोर्स सुद्धा घेणारच आहोत. ती का नाही आली आहे? कारण अक्षय खरंच खूप वाट बघतोय तिची. हे बाळा, मी पण एका मुलीचा बाप आहे आणि तुझा संसार मोडण्याचं पाप मी नाही करणार. काय? अक्षयला सांग आता डिवोर्स घेऊ नकोस. आणि कियाराची वाट सुद्धा बघू नकोस. म्हणजे? अगं किती प्रश्न आहेत चेहऱ्यावर. हा, कियाराबद्दल पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एनवलप मध्ये. आणि ही मिठाई. मिठाई कशाला? हो 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 कळेल. हे एनवलप उघडून बघितलंस ना की कळेल. हे एनवलप तू बघ, अक्षयला दाखव. आणि माई साहेब कुठे आहेत? कुठे त्या बाहेर गेल्यात. बाहेर गेल्या? हरकत पहा, या एनवलप मध्ये काय आहे ते पहा आणि मग मिठाई खा. आणि हो, तू सुद्धा मला मिठाई द्यायला हवीस. अगं तुझा संसार वाचवलाय मी. सुखी रहा. काय असेल एनवलप मध्ये? मी अक्षयला फोन करून कळवावं का की कियाराच्या डॅडींनी असं काही पार्सल दिलंय? नाही, नको. मीच आधी बघते. काय होईल हे फोटो दाखवले तर? अक्षय तर खचूनच जाईल एकदम. आणि बाकीचे, त्यांना खूप आनंद होईल. ते बघून अक्षय आणखी खचेल. त्याची काळजी वाटते मला. काय करू? अय्या अमृता, कुरिअर आलंय का? आपले फोटो आलेत का? नाही, आपले कसे असतील? तुमचे स्पेशल फोटो आहेत ना? मला बघू ना. अगं काय? अगं काय करतेस राजेश्री? ना, मला आधी बघू दे ना. अगं थांब ना, मला बघू दे. आधी मी बघते ना अमृता. नाही, तुला नाही आवडणार. मी येऊन करणार. अगं काय वेडेपणा आहे हा भाग्यश्री? घे ना आता, घे. अगं काय? अगं घे ना. अरे बापरे, माईंसोबत वटार सोलायचे. हे घे, मी आले. मी काही पाहिलं नाही. आता तरी आमच्या रूम मध्ये जाऊन ठेवते. अक्षयला कसं आणि कधी दाखवायचंय